एससी अनुसूचित जाती जमाती म्हणजे एसटी एसटी यांच्या जागा 1764 भरायला पाहिजे होत्या. किती भरायला पाहिजे होत्या? 1764. पण प्रत्यक्षात त्या भरल्या किती? 719. किती भरल्या? 719. म्हणजे 1764 कुठं आणि 771 कुठं, म्हणजे फक्त 10% हे आरक्षण भरले, 10% भरलेले आहेत. मग ओबीसी वर्ग जो आपले ओबीसी बांधव, माझ्या बोलण्याचा काही थोडासा वाईट वाटत नसेल तर वाईट वाटून घेऊ नये प्लीज. ओबीसी मराठा यादव पटेल यांच्या जागा किती भरायला पाहिजे होत्या? कारण ओबीसी ची संख्या किती आहे? सगळ्यात जास्त. यांच्या जागा किती भरायला पाहिजे होत्या? 4047. यांच्या जागा किती भरायला पाहिजे होत्या? हॅलो, 4047. परंतु या सर्व कार्यालयामध्ये ह्या किती भरलेल्या आहेत? 63. भरायला किती पाहिजे होत्या? 4077. आणि आहेत किती ओबीसीच्या जागा? भरल्या किती आहेत? 63. म्हणजे 52% ओबीसीला जागा मिळायला पाहिजे होत्या इथं, पण प्रत्यक्षात मिळाल्या किती? 8%. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की हे आरक्षण कोण खाल्लंय? एसटीनं खाल्लं? कोण खाल्लं? हे जे गैर आहे, कारण याचं जे वाचन नसते आणि वाचक म्हणजे हे माहिती करून घ्यायची त्यांची काही एवढी हे नसते, त्याच्यामुळे काय त्यांच्यामध्ये गैर हे जातं. म्हणून हे मला सांगणं फार जरुरी होते. माझ्याबद्दल माझ्या बोलण्यामधून काही ओबीसी समाजाला किंवा कोणाला वाईट वाटलं असेल त्याची मी माफी मागतो. मी एवढे बोलून मी माझे शब्द सांगतो. धन्यवाद. लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पढावा आपण आपल्या वक्तव्यातून केलाय. खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळे बराच वेळपासून या ठिकाणी उपस्थित आहात आणि प्रत्येक शब्द आणि शब्द आपण मनावर घेतलाय, ऐकलाय, तेव्हा आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आयुष्यमान बोरकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावेत. बोरकर साहेब बँक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये अत्यंत सुरेख आणि उत्तम कार्यक्रम संचालन करतात असे तुलगुरुजी यांच्या मी पुस्तक घेऊन स्वागत करण्यासाठी आयुष्यमान जयकर साहेब यांना विनंती करतो. तिथं असेल बुद्धा सम्यक बुद्धा थीम पार्क ग्रुपतर्फे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने आज या विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते शेंडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष गजबे सर आणि मेश्रामताई, तसेच आमचे कार्यक्रमाच्या ज्यांनी प्रास्ताविक केलेलं आहे आयुष्यमान खंके साहेब आणि ज्यांनी कार्यक्रमाचं अति उत्तमपणे संचालन केलेलं असे थुलगुरुजी आणि तसेच यांचा मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. तसेच आजच्या कार्यक्रमानिमित्त बुद्धा थीम पार्क ग्रुपचे सर्व सदस्य आणि इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले तसेच आमच्या भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे. कारण त्यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम मध्ये पार पाडता येत नाही. धन्यवाद देतो आणि आणि ते पण लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहे.
त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि तसेच आमचे खोडके साहेब हे कार्यक्रमामध्ये बोलून घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तो परिश्रम घेतात. त्यांचे पण आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून मी आभार प्रदर्शन मी संपन्न करतो. धन्यवाद सर. आपण सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. तर आजचा हा असा होता आपल्या गार्डनमध्ये. कोणता कार्यक्रम मम्मी सांग, जोराने म्हणा. छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि आम्ही पण इथनं सगळेजण गार्डनमधनं आता बस निघतोय. हा कार्यक्रम छानपणे पार पाडण्यात आलेला आहे. धन्यवाद. लेट्स गो. पाठवतो सगळ्यांचा. केला ना, केला मी सगळ्यांचा केला. केला मी यांना पण आत्ता घेतलं ना. हा. Two X, 1X. अरे मम्मी असं दाखव. हां असं आहे. लेट्स गो. This was garden time early in the morning. Good morning, guys. See you next time. Have an awesome day.